नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. 1 जूनला आपली गट क ची पूर्व परीक्षा आहे आणि आपल्याला माहिती आहे गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न येत आहेत. त्यासाठी आपण ही फ्री सीरीज घेऊन आलेलो आहे. तर आता त्यातलं पुढचं लेक्चर आज आपण घेतोय. आजच्या सेशनमध्ये मी ॲव्हरेज रिलेटेड क्वेश्चन आणलेले आहेत. मागचे सेशन तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि तुम्हाला सेशन आवडलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. पहिला क्वेश्चन या ठिकाणी दिसतोय. 7 सलग संख्यांची सरासरी 20 आहे. यापैकी सर्वात मोठी संख्या शोधा. मी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न दिलेले आहेत. आता हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना मी एकदम डायरेक्ट एक शॉर्टकट दाखवतो तुम्हाला. 7 सलग संख्या म्हटलं तर बघा 1 2 3 4 5 6 7. आता 7 सलग संख्या तर 7च्या मध्ये काय येईल? 4. या साईडला 3 आणि या साईडला 3. तर मध्ये काय आली? चौथी संख्या आली. तर 7 सलग संख्यांची सरासरी 20 आहे. मग या चौथ्या संख्येला आपण 20 माना, कारण सरासरीचा अर्थ असतो मध्य, मीन. तर मग 7 संख्यांची मधली संख्या काय येणार? 4. तर त्याला आपण मध्य म्हटलं. तर ह्याला जर आपण 20 म्हटलं तर त्याच्या पुढच्या जर सलग संख्या आपण घेतल्या तर हे येईल 21, हे येईल 22, हे येईल 23. त्याच्या मागे जर गेलो तर हे येईल 19, हे येईल 18 आणि हे येईल 17. मग आपल्याला काय म्हटलेले? सर्वात मोठी संख्या. मग सर्वात मोठी संख्या आपली काय आली? 23 झालं उत्तर. एवढं सिंपल शॉर्टकट मेथड ही आपण यूज केलेली आहे. आणि याला बाकीचे विद्यार्थी काय करतात? मग एक्स वाली मेथड वापरतात. मग एक्स वाली मेथड काय? ती पण मग मी करू शकतो इथे, तुम्हाला पाहिजे असेल तर. बघा, पहिली संख्या एक्स मानू, त्याच्या पुढची संख्या x+1, त्याच्या पुढची संख्या x+2, त्याच्या पुढची संख्या x+3. हे x+7 लिहीपर्यंतच मुलगा थकतोय. x+4, x+5, x+6. आता याच्यात x+7 नाही येणार, कारण 7 संख्यांमध्ये जर पहिला x मानलाय तर शेवटचा +6 येईल. आता या सगळ्यांची बेरीज 1 2 3 4 5 6 आणि हे 7 संख्यांची बेरीज डिवायडेड मध्ये काय येईल? 7 येईल, कारण 7 संख्या म्हटलेली आहे आणि सरासरी 20 येईल. मग आता ह्या 7ने या 20ला जर आपण गुणलं तर इथे तुमचं बेसाती 14 म्हणजे 140 येईल. आणि ह्या सगळ्यांची जर बेरीज केली मी, या सगळ्या एक्सची बेरीज केली तर टोटल किती येतील? 7x. आणि 1 2 3 3 3 6 4 10 5 15 6 21, हे आले 21. हे 21 इकडे वजाला येतील. मग हे 21 वजाला आल्यावरती या ठिकाणी काय येईल? 119 आणि इथे 7x. 7ने भाग दिला, 7 एके 7, 4 राहिले, 7 7 49, x उत्तर आलं 17. मग 17 ही काय येईल? तुमची लहान संख्या येईल. आणि मोठी संख्या काय होती? x अधिक 6 होती. मग 17 मध्ये तुम्हाला 6 मिळवायचे. मग 17 मध्ये 6 मिळवल्यावरती काय येणार? 23. मोठी संख्या आली 23. तर शॉर्टकटनी किती लवकर होते बघा. शॉर्टकटनी आपलं काम 10 सेकंदात संपलं. आणि आता तुम्ही पाहताय लेक्चर माझं म्हणून मी तुम्हाला 1 2 3 वगैरे हे सगळं लिहून दिलं. नाहीतर मी जर खरं सॉल्व्ह करत असेल तर मी ओरली करेल. आता काहींचा मुद्दा आहे की असा प्रश्न परीक्षेत येईल का? हो, आरामात येतो. गट क ची परीक्षा. मी नाही म्हणत आहे राज्यसेवेसाठी, पण गट क ला असा प्रश्न येतो. आणि असे प्रश्न येऊन गेलेले पण आहेत. आता इथे मी काय केलं? शॉर्ट लाईन मध्ये लिहिलेले. फक्त ते काय करतात? क्वेश्चनला थोडं मोठं लिहितात, म्हणजे मुलांना अवघड वाटायला. दोन्ही पद्धती दिलेल्या आहेत, बघून घ्या. माझ्याकडे अजून एक तिसरी पद्धत पण आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर. ही एक झाली, ही दुसरी पद्धत झाली. तिसऱ्या पद्धतीत आम्ही काय करतो? पहिली आणि शेवटची संख्या, म्हणजे आपण असं म्हणू फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म, यांना एकत्र करून डिवायडेड बाय 2 केल्यावरती आपल्याला काय येतं? सरासरी येते. तर ती वाली कन्सेप्ट आहे. तर पहिली टर्म आहे आपली 17 आणि शेवटची टर्म आहे 23. तर 17 आणि 23 काय झालं? 40. आणि 40ला निम्म केल्यावर काय येतं? 20. मग इथे पण 20 आहे. 20 20 झालं. क्रॉस व्हेरिफिकेशन मेथड. एका गणितात 3 मेथड दिल्या. काही जणांचं म्हणणं असतं की मग एवढ्या सगळ्या मेथड्स कुठल्या करायच्या? कसं आहे की तुम्हाला गणित नीट समजून सगळ्या मेथड जर माहीत असतील तर कुठल्या गणिताला कुठली मेथड लवकर उत्तर देते आपण ती मेथड वापरायची परीक्षेमध्ये, कारण आपल्याला टाइम लिमिटमध्ये करायचं आहे. चला आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. बघून घ्या, काय डाऊट असेल तर सांगा मला. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे घेऊन जातो. आता त्याच टाईपमध्ये दिलेलं आहे. आता 9 विषम संख्या. आता इथे काय बदललं? तिथे नुसत्या सलग संख्या होत्या, इथं आता शब्द आला विषम. विषम म्हणजे ऑड नंबर. आता 9 विषम संख्याची सरासरी काय दिलेली? 53. 9 विषम संख्यांची सरासरी 53. मग आपल्या नियमानुसार आपण डायरेक्ट लिहा 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 9 मध्ये 4 या साईडला, 4 या साईडला, मध्ये आला 5वा आणि ही 5वी संख्या काय आहे? 53. आणि आता आपल्याला विषम संख्या म्हटलेल्या आहेत, मग आपल्याला विषम घ्यायच्या आहेत. मग विषम संख्या आपल्याला लहान विचारले तर याच्या मागे या 51, 51च्या आधी 49, त्याच्या आधी 47 आणि त्याच्या आधी 45. इथे दिसतंय 45 झालं उत्तर. आणि त्याच्या पुढे जर आपण गेलो 53च्या पुढे 55,
त्यानंतर 57, 59 आणि 61. आणि जर आता आपण मी जी मगाशी मेथड सांगितलेली ती करून बघितली, 45 अधिक 61 आणि भागिले 2 केलं, आता 60 आणि 40 100, 100 आणि हे किती झाले 106, 106चं निम्म, 106चं निम्म काय येतं 53. मग आता आपल्याला जी सरासरी दिलेली 53 होते मॅच. मग आपण हे क्रॉस व्हेरिफिकेशन मी तुम्हाला करून दाखवतोय. परीक्षेमध्ये एवढं सगळं काय करायची गरज नाही. एका स्टेपमध्ये उत्तर आलेले बस, विषय संपला. मागचा गणित आणि हा गणित दोघांना कम्पेअर करा. इथे होतं सलग संख्या, इथे समविषम काही म्हटलं नव्हतं, इथे म्हटलेले विषम संख्या. आता मी पुढे एक क्वेश्चन घेतो ज्यामध्ये म्हटलेले समसंख्या, म्हणजे तिन्ही टाईप तुमचे क्लिअर होतील, सलग संख्या, विषम संख्या आणि समसंख्या. आता इथे म्हटले जर सलग 8 समसंख्यांची सरासरी 93 असेल तर सर्वात मोठी संख्या शोधा. आता मुलगा इथे घाबरला, सर तुम्ही तर म्हटले समसंख्या पण उत्तर तर विषम दिले. मग काही जण म्हणतात क्वेश्चन चुकलाय. असं काही नाहीये, समसंख्यांची सरासरी विषम येणार नाही असा काही रूल आहे का? तुम्हाला सरासरी तिथे सम आहे असं काही म्हटलेलं नाही, संख्या सम आहेत आणि टोटल संख्या आपल्याकडे 8 आहे. मग आता 1 2 3 4 5 6 7 8 मी लिहिल्या. तर आता जसं आपण मागच्या गणितात करत आलो त्याप्रमाणे 4 या साईडला गेले, 4 या साईडला गेले. आता मध्ये कुठे कोण? मग मध्ये कुठे कोण नाहीये म्हणजे काय, 4 आणि 5 यांच्यामध्ये आपण म्हणू शकतो 4.5 हा मिडल आहे आणि मग हा आपल्याला दिलेला आहे 93. मग हा 93 दिलाय तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला समसंख्या शोधायच्या. तर 93च्या पुढची समसंख्या काय, 94, 96, 98 आणि 100. आणि मागे जर गेलो तर इथे येईल 92, इथे येईल 90, इथे येईल 88 आणि इथे येईल 86. परत एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन जर केलं आपण, पहिली संख्या 86, शेवटची संख्या 100 डिवाइड बाय 2, 186ला डिवाइड बाय 2 जर केलं तर उत्तर काय येतं 93. आली का 93 सरासरी आली, इथे उत्तर आलं 100. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो माझ्याबरोबर गणित बुद्धिमत्ता करा, बाकी काही टेन्शनच राहणार नाही. कुठलीही परीक्षा असू दे, राज्यसेवा, गट ब गट क सगळ्या परीक्षा क्लिअर होऊन जातील. बँकिंग, SSC, रेल्वेला पण मी गणित शिकवतो, त्यामुळे तिथले पण काही प्रश्न असतील, अवघड प्रश्न असतील तर कमेंटमध्ये माझ्या टाका. लेक्चर झाल्यानंतर कमेंटमध्ये काही अवघड प्रश्न तुम्हाला जर नसतील येत तर ते टाका, आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून घेऊ तुमच्याकडून. बघून घ्या कोणाला काय डाऊट असेल तर. चला 3 क्वेश्चन हे झालेले, सेम टाईप्समध्ये थोडा बदल. इथे परत एकदा दाखवतो, हे सलगवालं होतं, हे वालं होतं विषम संख्यांवालं, हे होतं समसंख्यांवालं. चला आता पुढे जाऊयात आपण. पहिल्या 10 मूळ संख्यांची सरासरी काढा. आता पहिल्या 10 मूळ संख्यांची सरासरी काढा म्हटलेले, तर त्याच्या आधी पहिली मूळ संख्या काय हे माहीत असेल तरच हे उत्तर येईल. मूळ संख्या इंग्लिशमध्ये आपण प्राईम नंबर असं त्यांना म्हणतो. तर मूळ संख्या म्हणजे काय असतात की ज्या कोणाच्याच पाड्यात येत नाही, त्या फक्त स्वतःच्या आणि एकाच्या पाड्यात येतात. आता या गणितामध्ये, आता तुम्ही म्हणाल की एवढं सोपं गणित तर सगळ्यांना येईल, पण सगळ्यांना नाही येत हे गणित. का नाही येत सगळ्यांना? कारण त्यांना मूळ संख्याच माहीत नसतात. सगळ्यात जास्त चूक मी जी बघितलेली आहे मुलांकडनं जी होते ती म्हणजे 1ला ते मूळ संख्या घेतात. पण 1 ही संख्या मूळही नाही संयुक्तही नाही, हे लक्षात घ्या. मूळ संख्या, संयुक्त संख्या असे प्रकार असतात. प्राईम आणि आपण कंपाऊंड आपण त्यांना म्हणतो, जे कंपोजिट नंबर्स असतात ज्यांना मल्टिप्लाय करता येतं. पण आता जर आपण बघितलं तर प्राईम नंबरमध्ये पहिला नाही येणार. मग प्राईम नंबरची सुरुवात होते 2 पासून. 2 एकाच्या पाड्यात येतो, 2च्या, बाकी कुठल्या पाड्यात येत नाही. त्यानंतर येतं 3, त्यानंतर येतं 5, त्यानंतर येतं 7. आता 9 येत नाही कारण 9 3च्या पाड्यात आहे. मग त्यानंतर येतं 11, त्यानंतर येतं 13, त्यानंतर येतं 17, त्यानंतर येतं 19, त्यानंतर येतं 23. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, 29. 27 येणार नाही कारण 3 9 27 पाड्यात, 21 नाही येणार, 7 3 21. आणि याला डिवायडेड बाय मध्ये तुमचं काय येणार आहे 10. आता याच्यामध्ये शॉर्टकट, आता काही जण म्हणतात सर तुमची शॉर्टकट 2 आणि 29ला ऍड करा, डिवाइड बाय 10 करा. इथे ती शॉर्टकट लागू होत नाही. पहिली संख्या म्हणजे ही जी शॉर्टकट आहे, ही फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय 2, ही शॉर्टकट कुठे चालते? ज्या ठिकाणी तुमच्या टर्म्समध्ये समान अंतर असलं पाहिजे, समान गॅप असलं पाहिजे, नाहीतर मग हे चालणार नाही. समान अंतर, समान गॅप असेल तरच ते चालणार, फर्स्ट आणि लास्ट आणि डिवायडेड बाय 2 आलं. मग आता याला आपल्याला काय करावं लागेल? आता सिम्पली तुम्ही बघून पण करू शकता, पण इथे बघा 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7
17. आता 17 मध्ये हे 3 मिळवले 20 आणि हे 10 30 आणि हा 10 40 41. 41 मध्ये 9 मिळवले 50, हा 60, 70, हा 67, सॉरी 77, 77 आणि 3 80, 100, 120, 129, 129 भागिले 10. उत्तर तुमचं इथं क्लिअर आहे 12.9. फक्त 10 ने भागायचं म्हणजे आपल्याला पॉईंट द्यायचं आहे. झालं 12.9 हे आन्सर आलं. आता काही जण विचारतात मग याची शॉर्टकट सांगा. याला शॉर्टकट नाहीये. याला तुम्ही फक्त असं एक चेक करू शकता. सिंपल आहे की म्हणजे आता तुम्ही जर बघितलं प्राईम नंबर्स मध्ये पण 10 मूळ संख्या, जर तुम्हाला परीक्षेत 7 मूळ संख्या विचारल्या, 6 काही विचारू शकतात ते. मग काही याला ट्रिक असं काही धरता येणार नाही. एक मुलगा लक्षात राहू शकतो की 10 मूळ संख्यांचं 129 असतं. एवढं लक्षात ठेवता येतं आपल्याला की 10 मूळ संख्यांची बेरीज 129 आहे, तर उत्तर 12.9 आहे. पण मग त्यांनी चेंज केलं. असं पण चेंज करू शकतात ते की 11 ते 60 मधल्या मूळ संख्यांची सरासरी काढा, असे पण प्रश्न येऊ शकतात. मग त्यासाठी आपल्याला करणं भाग आहे, त्यासाठी कुठला शॉर्टकट नाहीये. म्हणजे जर मी इथे म्हटलं की 21 ते 80 दरम्यानच्या मूळ संख्यांची सरासरी काढा, तर मला ते मूळ संख्या डायरेक्ट मोजाव्याच लागतील ना, त्या आपोआप थोडी येणार आहे. मग 23 आहे, 29 आहे, मग 31 आहे, मग पुढे 37, मग असं करत करत मला मोजावं लागेल. तिथं मुलगा चुकतो, 39 घेतो. 39 3च्या पाड्यात आहे, 13 13च्या पाड्यात आहे. मग ते आपल्याला घ्यावं लागेल. तर याच्यासाठी शॉर्टकट नाहीये. जिथे शॉर्टकट आहे तिथे मी स्वतःहून तुम्हाला सांगतोय की शॉर्टकट आहे असं. सरळ सरळ मूळ संख्या घेतल्या, बेरीज केली, डिवायडेड बाय 10 केलं. दुसरं काय करायची गरज नाही. तुम्हाला टॉपिक वाईज क्वेश्चन हवेत का मिक्स हवेत मला कमेंटमध्ये सांगा, कारण ही सिरीज मी पूर्ण 1 जूनच्या एक्झाम पर्यंत चालवणार आहे. जर तुमचा रिस्पॉन्स असेल तर तुमचा रिस्पॉन्स खूप महत्वाचा आहे. काही काही जणांचं म्हणजे दुमत असू शकतं. काही म्हणतील टॉपिक वाईज द्या, काही म्हणतील एकत्र द्या. तर आपण बघू की जास्त वोट कशाला आहेत, मग ते आपण घेऊ. आणि मी आता सध्या तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये मी मिक्स घेतले, दुसऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पर्सेंटेजचे करवले, आता समजा ॲव्हरेजचे करवतोय. तर टॉपिक वाईज पाहिजे तर तसं पण सांगा. आणि रिझनिंगचे चॅप्टर वाईज पाहिजे तर तुम्ही चॅप्टरची नाव मेन्शन करा, ते चॅप्टर्स आपण इथे घेऊया. बघा आता पुढे 9 संख्यांची सरासरी. 9 संख्यांची सरासरी 30 आहे. पहिल्या 5 संख्यांची सरासरी 25 आहे आणि शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 35 आहे. तर 6वी संख्या शोधा. 9 संख्यांची सरासरी 30 आहे, त्यातल्या पहिल्या 5. आता याला करायच्या 2-3 पद्धती माझ्याकडे आहेत, पण पहिले एकदम बेसिक पद्धतीने आपण करू. तर 9 संख्या आहेत, तर 9 संख्यांची सरासरी आपल्याला 30 दिलेली आणि या 9 संख्यांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पहिल्या 5 संख्या आणि शेवटच्या 3 संख्या. तर या 5 संख्यांची सरासरी त्यांनी आपल्याला दिलेली 25 आणि या 3 संख्यांची सरासरी दिलेली त्यांनी 35. तर हा आपल्याला दिलेला डेटा आहे. मग ह्या डेटाचा वापर करून आपण कसं करू शकतो. आता 9 मधनं 5 आणि 3 म्हणजे 8 जर वजा केले तर आपल्याला ती संख्या मिळेल जी 6वी संख्या आहे. मग सरळ सरळ काय करायचं, 9 गुणिले 30 हे मी करणार. 9 गुणिले 30 जर करणार तर ते 270 येणार. तर हे माझं हा 270 आला हा पार्ट. आता त्याच्यामधनं मला यांची वजाबाकी वजा करायची. तर समजा मी असं 25 5चा यांचा गुणाकार केला, 25 आणि 5चा, 25 5चा 25 असे, आणि 35 त्रिकचा गुणाकार केला, 3 5 15, 3 त्रिक 9 आणि 10. आणि मग आता यांची मी बेरीज करणार. 125 मध्ये 5 130 आणि हे झाले 230. मग हे 230 मला याच्यातनं वजा करायचं आहे. मग जी माझी संख्या असेल ती मला मिळून जाईल. मग ही संख्या काय मिळेल आपल्याला, 40. मग अशा पद्धतीने हे आपल्याला करायचं. तुम्हाला इक्वेशनच्या स्वरूपात मांडणी पाहिजे तर इक्वेशनच्या स्वरूपात मग असं करतात की 9 संख्यांची सरासरी 30 आहे, तर हा तुमचा नंबर आला. वजामध्ये आपल्याला लिहावं लागेल 5ची सरासरी 25 अधिक 3ची सरासरी 35. मग हे असं आपल्याला लिहावं लागतं, जे मी तुम्हाला उभं करून दिलं. मग इथे येतं 270 वजा 25 5चा 25 असे, 35 त्रिक 105, मग 270 म्हणणं तुमचं या ठिकाणी हे 230 येतं, सॉरी 230 हे वजा येतं आणि उत्तर येतं 40. मग हे असं तुम्ही उभं करताय आडवं करताय हे तुमच्यावर आहे, तुम्ही बघा कसं करायचं. आणि आता माझ्याकडे एक वेगळी टेक्निक आहे, पण त्या टेक्निकसाठी ना बेस तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे तरच ती टेक्निक कळते, नाही तर कळत नाही. आता जसं की मला सरासरी त्यांनी 30 दिलेली, बघा मला सरासरी 30 दिली, तर पहिल्या 5 संख्यांची 25 आहे, नंतरच्या 3 संख्यांची 35 आहे. तर मी तुम्हाला एक जरा थोडं एक असं जादूसारखं दाखवतो, मी लिहून दाखवतो, कारण तुम्हाला ओरली कळणार नाही हे मला माहिती. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8
9 संख्या आहेत माझ्याकडे. तर पहिल्या 5 ज्या आहेत त्यांचं 25 आहे. 25, 25, 25, 25, 25. 6वी संख्या मला माहीत नाही आहे. आणि शेवटच्या 3 ज्या आहेत त्या 35, 35, 35 आहेत. तर हे परीक्षेत एवढा वेळ नाही आपल्याला लिहायला, पण तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतोय. आता आपल्याला त्यांनी दिलेली की सरासरी 30 आहे. मग सरासरी 30 आहे, तर या 30ची जर मी कम्पेअर केला तर याच्याकडे 5 कमी आहेत, याच्याकडे 5 कमी आहेत. म्हणजे याला 5ची गरज आहे, याला 5ची गरज आहे आणि याला 5ची गरज आहे. मग आता काय केलं, यांनी त्यांचे 5, 5, 5 यांना वरच्यांना दिले. यांनी जर 5, 5, 5 दिले तर मग ह्याचं उत्तर काय येईल, 30, 30, 30. आणि हे पण काय झाले, 30, 30, 30. मग आपल्याला आता इथे कितीची गरज आहे, 5ची. इथे कितीची गरज आहे, 5ची. मग आपल्याला 10ची गरज आहे. मग आपलं जे उत्तर आहे ते सरासरीपेक्षा 10ने जास्त पाहिजे. म्हणजे इथे असेल 30 अधिक 10 म्हणजे 40. म्हणजे एक 5 इथं गेला आणि एक 5 या 5च्या इथे गेला, म्हणून उत्तर 40 असतं. तर अशा भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे. म्हणजे मी तुम्हाला याला प्रॅक्टिकली पण शिकवू शकतो. प्रॅक्टिकली मी कसं शिकवतो, आता तुम्हाला हे कळलं का बघा, मी तरी लिहून दिलंय, पण एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता बघा, तर हे थोडंसं पुसतो म्हणजे तुम्हाला इथनं दिसायला सोपं होईल. चला, हे पूर्णच असं पुसतो, मी तुम्हाला नीट सोपं करून देतो. बघा आता कसं प्लॅनिंगने शिकवतो मी तुम्हाला. 9 मित्र आहेत आणि त्यांनी ठरवले की आता आपल्या शाळेचा शेवटचा दिवस आहे, शाळा झाल्यावरती आपण संध्याकाळी पार्टीला जाऊ. आणि मग प्रत्येकाने ठरवलं आपण 30-30 रुपये आणायचे. वडापाव खायचा असेल, त्यांना चहा प्यायचा असेल तर प्रत्येकाने ठरवलं 30-30 रुपये आणायचे. तर पहिले 5 जण 25 रुपये घेऊन आले आणि 3 मुलं 35 रुपये घेऊन आले आणि एक मुलगा, म्हणजे हा जो मुलगा आहे तो अजून यायचा बाकी आहे, हा मुलगा अजून यायचा बाकी आहे. तर त्याला खरं तर 30 रुपये आणायची गरज आहे. आपण ठरवलेले 30 आणायचे. आता प्रॉब्लेम काय झाला, तर यांनी 25, पण यांच्या घरच्यांनी त्यांना 25-25 रुपये दिले, त्यांच्याकडे 30 नाही आहेत आणि यांच्याकडे 35-35 आहेत. मग पहिला काय म्हटला 7व्याला, प्लीज माझे 5 भरणं यावेळेस. मग तो म्हटला ठीक आहे. मग त्यांनी त्याचे 5 भरले, मग त्याला आता 30 रुपये मिळाले. 2ने 8ला रिक्वेस्ट केली, प्लीज माझे 5 भर रे. तो म्हटला ठीक आहे. त्यानंतर 3ने 9ला रिक्वेस्ट केली, माझे 5 भर रे. म्हणजे यांना 5-5 रुपये कमी पडत होते, ते यांनी त्यांचे 5-5 रुपये त्यांना दिले. म्हणजे 1, 2, 3 आणि 7, 8, 9. म्हणजे आता ह्या 6 जणांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता 4था आणि 5वा टेन्शनमध्ये की आमच्याकडे पैसे नाहीत, आमच्याकडे 25-25 रुपये. पण 6वा अजून आला नाहीये. मग त्यांनी 6व्याला फोन लावला, प्लॅन चेंज झालाय, काय कर, येताना ना 30च्या ऐवजी 40 रुपये घेऊन ये, कारण 30 रुपयाला नाही मिळते, 40ला मिळते. मग आता त्यांनी असं का केलं, कारण त्यांनी त्यांच्या 5-5 रुपयाचा जुगाड केला. कारण त्यांना 30 पाहिजे होते, मग त्यांनी त्याला सांगितलं 40 घेऊन ये, कारण 30 रुपये तर त्याला स्वतःला खायला लागणार आहे आणि त्यांनी 5-5 रुपये मागवले, म्हणजे त्यांची पण 30 रुपयाची जी अट आहे ती कंप्लीट होईल, म्हणून उत्तर 40 आहे. असं आपल्याकडे भरपूर आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही लेक्चर कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल की गणित आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. लोक नुसतं गणित प्रॉब्लेम म्हणून त्याच्या मागं डोकं फोडत राहतात, काहीच नाहीये. रोजच्या आयुष्याचा खेळ आहे गणित. हे कॉन्ट्री 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 म्हणत फिरतात. किती वेळा करतो आपण. कुठे बाहेर जायचंय, कुठे फिरायला जायचंय, 3000 रुपये लागतात, 5 जण आहेत, प्रत्येकाला किती येते, 600 रुपये. मग ते प्रत्येकाला, प्रत्येकी हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ असतो ऍव्हरेज, पर हेड म्हणजे ऍव्हरेज. तर तीच मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली. आता काही जण म्हणतील परीक्षेत एवढं, ते मी नाही सांगत आहे. मी काय सांगतोय, कन्सेप्ट समजून देण्यासाठी तुम्हाला सांगतोय की कन्सेप्ट काय या गणितामागे. काही जण विचारतात ना, हे गणित शिकून काय करायचं, याचा कुठं फायदा आहे. सगळीकडे फायदा आहे. गणित येत नसल्यामुळेच आपण तळागाळाला गेलोय आणि मग नंतर आपण म्हणतो की मला प्रगती करता येत नाहीये. तर प्रगतीसाठी हे गरजेचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये आपण बघतो कितीतरी भाजीवाले, दुकानदार, फळ विक्रेते वगैरे किंवा काहींची दुकान आहेत, त्यामधले कित्येक लोक शाळेमध्ये गेलेले नसतात, शिकलेले नसतात, 10वी पास नसतात, पण तरी त्यांना व्यवहार येतो. मग व्यवहार म्हणजेच गणित आहे. तरी त्यांना कळतं नफा तोटा. त्यांना काही फॉर्म्युले लिहावे लागत नाही, नफा खकी विकी काही नाही करता येत. त्यांना डायरेक्ट उत्तर, त्यांना माहिती आहे किती प्रॉफिट होणार आहे.
तर तुम्हाला गणिताला थोडं प्रॅक्टिकली घ्यायचं, त्याच्यासाठी मी हे सांगितलंय. बाकी काही याच्या मागे दुसरं काही नाहीये. तर असं बघून पण आम्ही उत्तर काढू शकतो, नाहीतर मग लिहून वगैरे तर करायच्या पद्धती आहेतच आपल्याकडे. चला, आता तसाच टाईपमध्ये एक दिलाय, थोडासा वेगळा आहे बघा. 15 संख्यांची सरासरी 7 दिली, त्यातल्या पहिल्या 8ची सरासरी 6.5 आणि शेवटच्या 8ची 9.5. आता 15 संख्यांमध्ये 8 आणि 8 घेतली तर 16 येतील. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, पहिल्या 8 आणि शेवटच्या 8 घेताना मधला डबल येईल. आता एक एक्झाम्पल सांगतो मी, की माझ्याकडे 3 संख्या आहेत किंवा 5 संख्या आहेत, ए बी सी डी ई. मी म्हटलं पहिल्या 3, तर पहिल्या 3 मध्ये येतील एबीसी आणि शेवटच्या 3 घेतल्यावरती काय येईल, सी डी ई. म्हणजे हा सी काय होईल, 2 वेळा येईल. मग तसंच पहिल्या 8 आणि शेवटच्या 8 घेत असताना मधली संख्या 2 वेळा रिपीट होईल. म्हणून मग आपल्याला मधली संख्या शोधायची. मग यामध्ये काय करायचं, पहिल्या 8 संख्यांची सरासरी 6.5 प्लस शेवटच्या 8ची सरासरी 9.5 आणि याच्यामधून आपल्याला वजा करायचंय 15 संख्यांची सरासरी 7. मग आता तुम्ही गुणाकार जर केला, 8 पंचे 40, 8 सक 48 आणि 4 52, हे आले 52 प्लस 8 पंचे 40, 8 9 72, 4 76, ही झाली बेरीज. 15 साती 5 दरसे. मग आता हे जर आपण बघितलं तर हे 50 आणि 70 120 होतील आणि हे तुमचे होतील 128. त्यातनं 105 वजा केले तर उत्तर येईल 23. या ठिकाणी दिलेले 23. 23 आपला आन्सर येणार आहे. तर मागच्या क्वेश्चनमध्ये या क्वेश्चनमध्ये फरक आहे. मागच्याचं इक्वेशन बघा, हा भाग पुढच्या क्वेश्चनमध्ये इकडे गेलेला आहे. कारण इथे कसं होतं, 5 आणि 3 8 होते, म्हणजे 9तनं तुम्हाला 8 वजा करायचे होते. आणि या गणितामध्ये कसं आहे, यामध्ये 8 8 16 आहे, म्हणजे 16तनं तुम्हाला 15 वजा करायचे. काही जण घाबरतात, मग इक्वेशन बदललं आम्हाला येत नाही. अरे तुम्ही हे पाठ करू नका, तुम्ही कन्सेप्ट समजा गणिताची काय. पाठांतराला लागतात त्यामुळे तुम्हाला समजत नाही. मग प्रत्येक गणितात वेगळी स्टेप, मग गणित वेगळे म्हटल्यावर स्टेप पण वेगळी आहे ना. सेम कसं काय येईल स्टेप, गणित वेगळे आहे ना हे. मग आता याला शॉर्टकटमध्ये करायला पण आपण प्लॅनिंग करू शकतो, पण आता इथे पॉईंट मध्ये दिलेले, त्यामुळे कदाचित काहींना कन्फ्युजन पण होऊ शकतं की पॉईंट्स आहे तर मग कसं करायचं. मग तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कसं आवडतंय त्यानुसार तुम्ही करा. 15 संख्यांची सरासरी 7 दिलेली, पहिल्या 8ची सरासरी 6.5 आणि शेवटच्या 8ची सरासरी 9.5. तर मधली संख्या आपल्याला शोधायला त्यांनी सांगितली होती. मग तुम्ही गॅप वगैरे घेऊन तुम्हाला करायचंय तर तसं पण तुम्ही करू शकता. 6.5 आणि 9.5 मधला गॅप. मग आता जर मी इथे थोडं शॉर्टकट वापरला, 6.5 आणि 9.5 मधला जर गॅप घेतला, 7.5 8.5 9.5, तर किती येतात, 3चा गॅप. आणि माझ्याकडे काय आहे या ठिकाणी 8, तर मी 8 त्रिक 24 करून मग त्यामधनं मायनस करून तसं पण करू शकतो. म्हणजे 9.5 आणि 6.5चा गॅप घेतला, 5 5 गेले, हे 3 आले आणि बाहेर 8 आहे, 8 त्रिक 24 आणि मधली संख्या रिपीट होते, त्यातनं 1 वजा केला 23 उत्तर येऊन जातं. अशा आपण प्रत्येकामध्ये काही ना काही प्लॅनिंग करू शकतो जर ठरवलं तर. आणि आता इथे पण मी एक छोटंसं सांगतो बघा, इथे 2 आहे आणि इथे 6 आहे. 2 आणि 6 किती होतात, 8 आणि 8तनं 5 गेल्यावर काय येतात, 3. मग 3 वाला हेच आहे, त्यामुळे हेच बेरीज करायची पण गरज नाही, असं पण करू शकतो. याला युनिट डिजिट मेथड म्हणतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीत काही ना काही आपल्याला करायला येतं जर ठरवलं तर. चला पुढे जाऊयात आता. 8 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 51, तर इतर 9 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 68, तर त्या सर्व 17 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण. आता पाडेपाठ असल्याचा फायदा काय होतो बघा, 17 त्रिक 51, 17 चोक 68 असं लगेच दिसतं, पण पाडेपाठ असले पाहिजे त्यासाठी. आता हे एकदम सिंपल आहे. 8 विद्यार्थ्यांचे गुण 51, म्हणजे 8 गुणिले 51 प्लस 9 विद्यार्थ्यांचे 68, 9 विद्यार्थ्यांचे 68, तर 17 विद्यार्थ्यांचे काढा. मग याला काय करायचंय, 17ने भागायचे, कारण 8 आणि 9ची बेरीज काय होणार आहे, 17. तर मी जे म्हटलं की तुम्ही याची फोड करू शकता, याला तुम्ही लिहू शकता 17 त्रिक 51, याला लिहू शकता 17 चोक 68, म्हणजे यामधनं काय होईल, 17 कॉमन येईल. मग 17 कॉमन आल्यावरती आत काय राहतो, 3 राहतो. मग 8 त्रिक काय होईल, 24 आणि 17 कॉमन आल्यावर 9 चोक काय होईल, 36. मग झालं, संपला हिशोब. 17 17 गेले, 24 आणि 36 किती होतात, झालं उत्तर 60. त्यामुळे घाबरायची गरजच नाही. कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आणि कन्सेप्ट क्लिअर, या 2 गोष्टी पाहिजेत. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग पाहिजे. गणितात कोण रोखू शकत नाही तुम्हाला.
बुद्धिमत्तामध्ये पण सेम आहे. बुद्धिमत्तामध्ये कॅल्क्युलेशन नसतं, पण बुद्धिमत्तामध्ये कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मुलं म्हणतात ना सर 20 प्रश्न आहेत, मग 1 तासाचाच पेपर आहे, कसं काय कम्प्लीट पण नाही होत, वेळ पुरत नाही. सगळं होतं. जर प्रॉपर शिकवणार तुमच्याकडे असेल ना तर तुमच्याकडनं सगळं करून घेईल. बघा मी आता बाकी लहान मुलांसारखं 8 1 8 8 45 मग बेरीज करायचं टाइमपास, 17 कॉमन काढला डायरेक्ट. हा 17 कॉमन काढला. मग त्यामुळे पाडेपाठ असल्याचा तो फायदा झाला. 17 कॉमन काढला, पटकन गेला आणि एका स्टेपमध्ये उत्तर आलेलं आहे. तुम्हाला समजत नसेल, कोणाला काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट म्हणजेच आमच्यासाठी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठीचं एक साधन आहे. नावेत बसलेल्या 5 व्यक्तींचे सरासरी वजन 38 किलो आहे. तसेच नावेसहित त्या व्यक्तीचे सरासरी वजन 52 किलो आहे. तर नावेचे वजन काढा. आता या गणिताला पण मी तुम्हाला दाखवतो शॉर्टकट आणि लॉंगकट कसं. नावेत बसलेल्या 5 व्यक्तींचे सरासरी वजन. तर आपण सरासरी कशी काढतो? सरासरी बरोबर एकूण बेरीज एकूण संख्या. तर आता सरासरी नावेत बसलेल्या 5 व्यक्तींची सरासरी 38 आहे. मग 38, तर इथून आपल्याला एकूण बेरीज येईल आणि किती आहेत? 5 जण आहेत. मग आपण 38 आणि 5चा गुणाकार केला, 45 5 3 15 4, तर हे आले 190. तर हे आलं 5 जण, 5 लोक होते, त्यांची बेरीज आली 190. आता याचनुसार त्यांनी म्हटलेलं आहे तसेच नावेसहित. मग आता नावेसहित म्हणजे 5 आणि प्लस 1 नाव म्हणजे झाले 6. मग आता काय येईल? हे असं येईल, नावेसहित 52 म्हणजे हे 52 बेरीज आणि या ठिकाणी येईल 6. 6 दुने 12, 6 पंचे 30 आणि ही बेरीज झाली 312. मग आता कॉमन सेन्स आहे, 6 जणांची बेरीज आणि 5 जणांची बेरीज मायनस करायची. मग 312 मधनं मी 190चं मायनस केले तर 2. आता इथे बघून पण 2 2 वाले 3 पर्याय आहेत, पण इथे 2, हे 2चे 2 जसेच आले. 11तनं 9 गेल्यावरती पण 2 येणार आणि 2तनं 1, मग हे काय उत्तर आलं? 122. मग अशा पद्धतीने आपण सूत्राचा वापर करून नॉर्मल बेसिक पद्धतीने असं करू शकतो. आणि मग माझ्याकडे जी शॉर्टकट होती ती कुठली होती? तर ती बघा, माझी शॉर्टकट काय बघा. 5 जणांची सरासरी 38 आणि 6 जणांची सरासरी 52. 5 जणांची सरासरी 38, 6 जणांची 52, म्हणजे इथे 1 वाढला. आणि सरासरीमध्ये 38 वरनं 48, 49, 50, 51, 52 म्हणजे किती वाढले? 14 वाढले. तर मी काय प्लॅन वापरतो बघा. 14ची वाढ 6 जणांमध्ये, 14ची वाढ 6 जणांमध्ये, 14 सक 84 म्हणजे 84 वाढले. मग 38 मध्ये 84 वाढले. 8 आणि 4 12, 8 आणि 3 11 आणि 1 12, हे झालं उत्तर. झालं शॉर्टकट. एवढं मोठं करायची गरजच नाही, सूत्र लिहा वजाबाकी काहीच नाही, झालं सिंपल. 14 सक 84, 38 मध्ये आधीच्या सरासरीमध्ये नवीन वाढ ऍड केली, उत्तर आलं 122. बघा काय डाऊट आहे तर सांगा तुम्ही. तुमचा रिस्पॉन्स खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या रिस्पॉन्सवरच सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. आता पुढचा एक क्वेश्चन घेतोय. आता बघा, आता इथे बघा 55, 60 आणि 45 विद्यार्थ्यांच्या 3 बॅचेसचे सरासरी गुण 50, 55 आणि 60 असल्यास सर्व विद्यार्थ्यांची सरासरी गुण काढा. आता यामध्ये शॉर्टकट नाहीये, मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, कारण यामध्ये सोल्युशन गुणाकार करून करावं लागतं. आता दिलेलं आहे 55, 60 आणि 45 विद्यार्थ्यांच्या 3 बॅचचे सरासरी गुण 50, 55 आणि 60 आहे. मग आता 55 जणांचे सरासरी गुण 50, गुणच्या इथे मी असं करतो, अधिक 60 जणांचे सरासरी गुण 55 अधिक 45 जणांचे सरासरी गुण 60 डिवायडेड बाय मध्ये हे सगळे ऍड होतील. 55 अधिक 60 अधिक 45. तर याच्यासाठी कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग पाहिजे. कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असेल तरच आपल्याला मग हे करता येऊ शकतं. मग आता याच्यामध्ये कसं करणार? शून्याचे शून्य, 5 5 25, 5 5 25 2 27, हे 2750. आता इथे शून्याचे शून्य, 6 पंचे 30, 6 पंचे 30 आणि हे 33, हे 33. त्यानंतर इथे पण शून्याचे शून्य, 6 पंचे 30चे शून्य, 6 चोक 24 आणि 3 27. आता खाली 55 मध्ये 5 मिळवले 60, 60 60 120 आणि 40 160. 55 आणि 5 60, 60 40 आणि हे 160 आले. आता यांची जर बेरीज केली, 2700 मध्ये 300 दिले, 3 3 6000, 8000,
8750 आणि इथे आलं 160, 0 0 गेट कॅन्सल. 16 भाग दिला, 16 पंचे 80, तर मग 7 75 राहिले, मग 16 चोक. मग आता 16 चोक आलं म्हणजे हे गेलं हे गेलं, आणि मग आता 16 चोक 64, 64 गेल्यावरती 11 राहतात, 11 राहतात म्हणजे 110, मग परत 16 96 झालं हे उत्तर 54.68. तर या क्वेश्चन मध्ये काय आहे, या क्वेश्चन मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जास्त असं शॉर्टकट वगैरे काही नव्हतं, पण मग अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. तर हे ॲव्हरेजचे असे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत. आता बघा याच्या पुढे अजून आपल्याकडे खूप भारी भारी क्वेश्चन आहेत, तर मला हे पण घ्यायचे, पण तुमचं रिस्पॉन्स खूप गरजेचं आहे. आणि माझ्या मॅथ्स रिझनिंगच्या वगैरे बॅचेस पण चालू होत आहेत, तर तुम्हाला जॉईन करायचं तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर आहे, त्यावर कॉल करा, मॅथ्स रिझनिंगच्या बॅचेसबद्दलची माहिती घ्या, जॉईन करा. तुम्हाला पूर्ण तयारी माझ्याकडून करायला मिळणार आहे. बघा, कोणाला काय डाऊट असेल कमेंटमध्ये सांगा. बघा, हे सगळे प्रश्न तुम्हाला दाखवून देतोय, यातले तुम्हाला काही स्क्रीनशॉट घेऊन सॉल्व्ह करायचे असतील तरी करा, किंवा तुम्हाला एक क्वेश्चन मी सांगतो की जो तुम्ही मला करून दाखवा. हा जो क्वेश्चन आहे, 25 निरीक्षणांची सरासरी 13 आहे, नंतर असे आढळून आले की एक निरीक्षण 73 चुकीच्या पद्धतीने 48 म्हणून प्रविष्ट केले गेले, तर नवीन सरासरी शोधा. तर हा प्रश्न तुम्ही गट क च्या एक्झाममध्ये येण्याची शक्यता अशा पद्धतीच्या प्रश्नांची खूप जास्त आहे. तर हा प्रश्न सॉल्व्ह करून कमेंटमध्ये उत्तर जरूर द्या. कोण कोण उत्तर देते त्यांचं नाव मी नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्की घेणार आहे. चला, धन्यवाद.